साहेब ना माझा जो पाय आहे पूर्णपणे तो असं पूर्ण दुखतोय, पहिली गोष्ट आहे ते. आणि लवणीमध्ये पूर्णपणे असं वळण लागून राहते. त्याच्यानंतर इथनं पूर्णपणे वेदना येतात. जास्त वेळ जर मी बसून राहिलो तर माझ्या पायामध्ये मुंग्याला चालू होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं जरी खुर्चीद्वारे बसून राहिलं तर पूर्णपणे ते दुखत कंटिन्यू राहते. आणि संध्याकाळचं पाय असे ओढले लागतात आणि तोडतात पाय. त्यांच्या या सिम्पटमांना असं कळतं की कमरेत दुखतंय. कमरेच्या डिस्कचा प्रॉब्लेम असू शकतो, कमरेच्या मणक्यांचा प्रॉब्लेम असू शकतो. तिथं जे सियाटिका जाते खाली तर त्याचा 100% यांना प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे त्यांचा डावा पाय ओढला जातो, दुखला जातो. त्याच्यानंतर त्यांचा अजून एक डायग्नोसिस करूया आपण पॉलिटिकल. आणि तिथं तुम्हाला बघितलं होतं हा खांदा खाली वाढतो, हा वरती वाढतो. त्याला आपण लेवलिंग करायचं. त्याच्यानंतर या तो सेटिंग त्याची आपण करायची. अजून देखील नाभी सेटिंग केलं की अजून जरासं हा पाय खाली. माईक पाहिजे हातामध्ये, ते आवाज येतो ना. तुम्हाला जाणवतं की मोडलेलं नाही? तुम्हाला जाणवते ना, आम्हाला तर नाही. आवाज येते का ते बघा. प्रोफेशनल सगळ्या माईक हे हातात जाईल त्यांचे.
चालून बघा ब्लड सर्क्युलेशन वाढूया चालेल ढेकळते बॉडी हलकी झाल्यानंतर हलकी होते बॉडी एकदम पूर्ण. बस जे पोझिशन मध्ये तुम्हाला बसता येत नव्हतं तसं बसा हे असं सरळ होते असं आपण हरलं तर सरळ शेर होतं. वाटल्यासारखी वाटायला आता आता नाही वाटत बिलकुल नाही वाटत. फक्त तुम्ही आता जे मला बसून इकडे दाबालता ना तेव्हा तो वडणला ओढण लागला त्या व्यायाम आपल्याला करायचे आता कसं वाटतं आता हलकं झालं शेर ताणते का जरा तरी थोडा पण आता काय जाणवत नाही. ठीक पुढे अडकलेलं असणार ना. पलटीच होत शर्ट काढा वरती करा नाही तर चालेल ते पण दुखते ना वरती काढा सगळंच काढा आपण कमी करू कॅपिंगला आता आता तुम्ही जे ट्रीटमेंट दिली त्याच्यानं मला खूप छान वाटायला लागले सध्या पूर्ण बॉडी रिलीफ म्हणजे एकदम नॉर्मल झालं हां. डोक्याचे बऱ्यापैकी कमी आले. आता पण तुम्ही मला सांगितलं की 2-3 दिवसानंतर अनेकदा तुम्ही मला भेट द्यावं लागेल. सेकंड सेशन करावं लागेल 100% येतो तेव्हा. हां, हां. आता सध्या मात्र खूप दुखायचं खूप रिलीफ कमी झालंय हो, हो. 50-60%, 70% 100%. ओके एकदम बरं मस्त वाटतं वाटलं बॉडी एकदम नॉर्मल झालं. हां जे वडण वगैरे लागत होते ते सगळं पूर्णपणे डिलर झालं. ओके ओके फर्स्ट सेशन नंतर तुम्हाला असं वाटतं की भरपूर रिलीफ झालेला हो आहे हो तरी आपलं जे काही शिल्लक आहे आपण ते सेकंड सेशनमध्ये हो, हो. करू चालेल थँक्यू